1970च्या इयत्ता दुसरीच्या मराठी पुस्तकाचे भाग 16 मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। पाठ 26 आमची वर्धमाया। आमच्या नदीचे खरे नाव वर्धा, पण तिला कोणी या नावाने ओळखत नाही। घरी किंवा गावात मोठी माणसे असतात, त्यांची नावे वेगवेगळी असतात, पण त्यांना आदराने काका म्हणतात, बाबा म्हणतात। आम्हीही आमच्या वर्धेला गंगा म्हणतो। नदीला आपण आई मानतो, म्हणून ती आमची वर्धमाया किंवा गंगामाया। वर्धा बेत्तूर जिल्ह्यातील डोंगरात उगम पावते। वर्धा जिल्ह्याच्या पश्चिम सरहद्दीवरून ती वाहत जाते। ती जिल्ह्याला पाणी व गाळाची जमीन देते, म्हणून तिला वर्धा म्हणतात। वर्धा म्हणजे वर देणारी। वर्धाऐवजी तिचे नाव वर्धा झाले। वर्धमाया गंगे इतकी मोठी नाही, पण ती आमची आवडती आहे ना, म्हणून ती आम्हाला गंगे एवढीच थोर वाटते। गंगेत आंघोळ केल्याने पुण्य लाभते। आमच्या गावचे वामन शास्त्री तर सांगतात की आपल्या गावच्या ओढ्यात आंघोळ केली तरी गंगा स्नानाचे पुण्य मिळेल। मनात आदरभाव ठेवावा, म्हणजे लहान वस्तू ही मोठी होते। ओढाही गंगे एवढा मोठा ठरतो। आम्ही आमच्या वर्धमायाला गंगामाया म्हणतो। आई आपल्याला आंघोळ घालते, मग आपण नीटनेटके दिसतो। वर्धमाया सर्वांना आंघोळ घालते। आम्ही सर्व गावकरी तिची लेकरे आहोत। कोणी लहान येवो मोठा येवो, सर्वांना ती आंघोळ घालते। सर्वांना चवदार गार स्वच्छ पाणी देते। तिच्या पाण्यामुळे आमची शेती पिकते। साऱ्या गावाला ती पोचते। आईच की नाही मग ती। वर्धेच्या तीरावर कौंडिण्यपूर, कापसी, कोटेश्वर हे तीर्थक्षेत्र आहे। कापडाच्या गिरण्यांचे गाव फुलगाव हेही तिच्या तीरावर आहे। कोटेश्वर, कापसी येथे शिवरात्रीला मोठ्या यात्रा भरतात। मुंबईचा माझा मित्र सुनील माझ्याकडे आला होता। मुंबईच्या सुनीलला आमची वर्धा फारच आवडली। त्याच्या गावात केवढा थोर समुद्र आहे, पण तो आहे खारट। येथे लहान मुलांना पोहण्याची मजा नाही। वर्धमाईची रेती तर त्याला गादीहूनही मऊ मऊ वाटली। वाहत्या धारेत तो खूप डुबला। खूप पाणी अंगावर घेतले। खूप भोवतीली उडवले, तरीही पाणी जेवढेचे तेवढेच। ते उन्हाळ्याचे दिवस म्हणून ते टरबुजांच्या वाड्या होत्या। अशी मजेदार लज्जतदार फळे हा नदीचा सेवा। आमच्या गंगामाईचा खाऊ खूप खा, संपत नाही। मित्रांनो आणि मैत्रिणींनो, असे लहानपणीच्या आठवणी ताज्या करायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।